जे त्या कृत्याचे काम मग की जे का निश्चिम सेवा जयाची आपणाची होणी ब्रह्म आपण स्वतः ब्रह्मतत्वाला प्राप्त होऊन आपण आपल्याला जे करण्यायोग्य आहे जे करायला शास्त्रानं सांगितलेलं आहे ते काम करून काम बाजूला सारून मग परत सुद्धा आपण ब्रह्म झाल्याच्या नंतर सुद्धा त्या भगवंताची निश्चिमपणानं सेवा करणारा कशी प्रकारे गंगा शेवू गेली पावताची समुद्र झाली तेव्हा भक्ता शील दिली निजपताची आणि जो भगवंताची सेवा करतो भगवंताची भक्ती करतो भगवंत त्याला कशा प्रकारचा आधार देतो त्याचं वर्णन इथं मौली करताय. हे ज्या वेळेला गंगा एखादी नदी समुद्राला भेटण्याकरता जाते तर समुद्र त्या नदीला भेट देत नाही तर आपल्या स्वरूपात काय करून घेतो विलीन करून घेतो. तसे भगवंताकडं जे भेटायला जातात भगवंत त्यांना भेट देत नाही तर आपल्या स्वरूपात काय करून घेतो विलीन करून घेतो. तो माझा जे निरुपचारू श्रीकृष्ण शैव सद्गुरु मा ब्रह्मतेचा उपकारो हाची मानी तो माझा जे निरुपचारू तो माझा तो परमात्मा कसा आहेस निरुपचारू तुला कोणत्याही उपचाराची गरज नाही. कोणत्या तरी उपचाराची त्याला काय नाही गरज नाही का नाही. वाचोनी पत्र पुष्प काय फळ हे भोगावया मीच केवळ हे भोगावया मीच केवळ वाचोनी आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व कोणत्याही उपचाराची गरज नाही त्याला. तो गोबर आहे म्हणतात हा कृष्ण म्हणजे गवळ्याचं पोरग आहे. निवे भावाचे उत्तरी भले एके दनीवरी आहे का नाही. हा कोणत्या उपचाराचा मला काही नाही संबंध नाही आहे का नाही. काय नाही त्याला गवळ्याचाच मुलगा असल्यामुळं ताकावरही काय होतो खुश होतो अशा प्रकारचा तो गोबर आहे म्हणतात आहे ना म्हणतात ना. गवळ्याच पोरगा असल्यामुळे त्याला काही जास्त लागत नाही आहे का नाही. त्याच्यामुळं तू कसा आहेस की उपचाराचे तुला कोणतेही काय नाही निरुपचारू अशा प्रकारचं श्रीकृष्ण शिवे सद्गुरु आणि असा श्रीकृष्ण आम्हाला काय झालेला आहे सद्गुरु प्राप्त झालेला आहे. सेव्य म्हणजे सेवा करण्याला जो काय आहे योग्य आहे मग ब्रह्मतेचा उपकाराची मानी आणि पुन्हा ब्रह्मज्ञानाचा काय करायला लागलाय आम्हाला उपदेश करायला लागला. जेव्हा हा उपकार तुझा खूप झालाय आमच्या जे म्हणतो माळ ते वेदाचे कवाळ ते फिरवून गेले गोडा सेवा सुख देवा जे तुमच्या तर आमच्या भेदाचा दरवाजा होता तो काढून टाकला आणि गोड असं सेवेचं सुख तू आम्हाला दिलेला आहेस. तरी आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा करीना दे अनुज्ञा भक्तीविषयी देवानं प्रश्न विचारला होता अर्जुना मी तुला जे ज्ञान सांगितलंय तो तुझा मोह गेलाय का नाही अशा प्रकारचं त्याच्यावर अर्जुन उत्तर देत आहे. अर्जुन म्हणताय देवा अशा प्रकारचं जे तुम्ही मला आणि मला जो उपदेश केलाय आता इथपर्यंत तर मी आलोय कुठं आता तुझी आज्ञा सकळ देवादी देवराज्ञा सगळ्या देवांचा राजा असलेल्या देवा आता तुझी आज्ञा तू म्हणशील असं काही अडचण नाही. कळीना दे आज्ञा बोलतेविषयी कोणाविषयी आज्ञा दे आता कशाविषयी आज्ञा दे ते मी करेल काही अडचण नाही. या अर्जुनाची बोला देव नाचो सुखे गुरुला म्हणे विश्व फळा झाला फळा हा मग म्हणा देव इतका आनंद झाला देवाला एवढा आनंद झाला की देव सुखे नाचो बोला नाचायला लागले. देव विसरले का की आपण जो यज्ञ केला होता त्या यज्ञाला काय आलंय आता फळ आलं फळ विश्व फळा आला फळ हा मज मी विश्वाचं फळ भगवंत म्हणतात मी विश्वाचं फळ विश्वाचं फळ म्हणजे साधकाचं फळ मी विश्वाचं फळ आणि हा मला आलेलं फळ फळाला आलेलं फळ म्हणजे किती श्रेष्ठ याचा अर्थ मी जेवढा विश्वा करता श्रेष्ठ तेवढाच मला अर्जुन श्रेष्ठ अशा प्रकारचं म्हणतायत.
नियम चला सुद्धा करू देखोनी आपला कोमरू मर्यादा क्षीरसागर विसरायची ना. माऊली म्हणतात असं होतं तेव्हा का नाचू नये होतं असं. अरे आपला मुलगा पूर्ण अवस्थेत पाहिल्यावर समुद्राला भरती येत नाही का? चंद्र पौर्णिमेला येते ना. ऐशा संवादाची अभोवला लग्न दोघांची आण तुला लागले दे कोणी झाला निर्भर संजय. असं दोघांच्या बोलण्यातून दोघांचं काय झालेलं आहे आतून लग्न झालेलं आहे. संवादाची बौला बौला म्हणजे बौल संवाद रूपी बौल्यावर अर्जुनाचं आणि कृष्णाचं काय झालेलं आहे. लग्न शब्दाचा अर्थ आहे मिलन. दोघांचं काय झालेलं आहे मिलन झालेलं आहे. आणि म्हणून भगवान आणि हे दोघांचं मिलन झालेलं पाहिलं आणि संजय निर्भर झाली. आता आपलंही काम झालं. आपणही आता काही भिण्याचं कारण नाही. जे अर्जुनाला मिळाले ते आता आपल्यालाही काय होणार आहे मिळणार आहे. कारण जी गीता अर्जुनाने ऐकली ती संजयाने ऐकली म्हणजे अर्जुनाला गीता ऐकून जे फळ मिळाले ते कुणाला मिळणार आहे संजय मिळणार आहे का आपल्यालाही मिळणार आहे आपल्यालाही मिळणार आहे. आपल्यालाही मिळणार आहे. फक्त एक आहे आपला दृढ विश्वास नसल्यामुळे आपण निर्भर होत नाही. आणि जोपर्यंत दृढ विश्वास बसत नाही तोपर्यंत यथार्थ फळ मिळतही नाही. आणि तिचे परिसरी आहे ते कृपा करुणी सत्याशा प्रकारे महाराज अशा प्रकारे संजय निर्भर संजय हो त्याने म्हणत असे संजय हो बाप कृपा निधी राहो तो आपला मनोभाव अर्जुनीशी केला. संजय म्हणला बाप बाप काय कृपेचा राजा आहे आमचा भगवान कृष्ण की आपल्या मनातला सगळं काय जे होतं मनातला भाव याचा अर्थ ज्ञान सगळं अर्जुनाला देऊन टाकलं. त्याने उत्तमबळेपणे संजय धृतराष्ट्राती म्हणे जे कैसे भातरायने रक्षिलो दोघे त्याने उत्तमबळेले निपणी. विवेगात आला संजय आणि मला आतून जर खरा विवेक आला तर आपल्याला पुढचा ऐकतोय न ऐकतोय काय माणूस तिकडं पाहायला तरी माणसं काय करत राहतात सांगत राहतात. ऐकावं जसं ऐकावं मला सांगायचं ऐकावं असं संजयला उत्संबाला आनंदाचा विवेक आला. आणि धृतराष्ट्र ते म्हणे धृतराष्ट्र म्हणाला अ महाराज बघा ना आपल्या दोघांचं कसं रक्षण केलं कोण बादरायने म्हणजे व्यासानं मलाही दिव्य दृष्टी दिली. म्हणजे दृष्टी दिल्यामुळे मी गीता ऐकली आणि माझ्यामुळं तुम्हालाही भेटली. बघा ना आपल्या दोघांचं कसं कल्याण केलं. अजय तुमच्या अवतारा ही चर्मचक्षु ही संसारा की ज्ञान दृष्टी व्यवहारा निरती. बघा ना महाराज आज तुम्हाला संसार बघण्याकरता देवानं डोळे दिले चर्मचक्षु नाही दिले देवानं त्या संसार पाहण्याकरता. पण काय व्यासानं कृपा केली ज्ञान दृष्टी दिली म्हणून तया ते सांगे आहे का नाही. काय महाराज तुम्हाला बघा ज्ञान दृष्टी दिली किती आनंद झाला. नसले डोळे तरी नसले बरं झालं जग पाहायचं काम नाही. आता ज्ञान रूपी तुम्हाला काय मिळाले डोळे मिळाले चांगलं झालं. आणि माझं तर कसं झालंय आणि रथाची राहती येजो घोड्यासाठी माया गोष्टी गोचरावती. आम्हाला मिळत होतं का महाराज आम्ही काय लायकीचे आहो का या असं संजय म्हणायला लागला. आमची लायकी आहे का गीता ऐकण्याची आणि दिव्य दृष्टीनं ऐकण्याची ते सुद्धा घरी बसल्या. आमच्याकडे का टीव्हीचं चॅनल थोडंच आहे आमचं काय हे थोडंच आहे टीव्हीचं चॅनल. कोण कोण्या गटात गेले कोण कोणीकडे उडी आणायला घरी पाहायला काय दिव्य दृष्टी मिळाली आपल्याला काय देवाची कृपा आहे. नुसते फसवा फसवीचे काय मिळाले आपल्याला दररोज बातम्या नाही का नाही. काल मला एक मनात विचारायला महाराज की हे लोक जेवढे उमेदवार निवडणुकीत तळमळ करायला यातली 50% तळमळ आपण गेली तो देव आपल्या पुढे येऊन नाचल बुवा खोटं नाही महाराज. काय तळमळ रात्र दिवस काय नाही झोप नाही. आपल्याला 11-12 वाजले आपण तो रात्री 12 वाजले झोपायलं आणि झोपाच नाही. रातची आई पळायली विचारे आणि पुन्हा दल खर्चून बरं. आता ते सांगितलं 23 उमेदवार येत एकच येणार आहे 22 तर माहितीची 23 तर येऊ शकत नाही. पण मला देवाची माया काय बोय माया 23 पैकी एकही म्हणत नाही मी येत नाही म्हणून पळायचा म्हणतात का मी नाही. पण तो शेवटी आपला असं आहे आपणच येणार असं आहे. पण त्याच्यापेक्षा अर्धी जरी प्रयत्न आपण केला हे का नाही. त्या जसं तुळशीदासजींच्या पत्नीने सांगितलं ना अस्ति चर्ममय देह पर जितने प्रीती उतनी भगवत पर हो जाए तब होय ना भव भीती.
तुळशीदासाला पद्मावती मालक, या हाडामासाच्या देवावर जेवढं प्रेम करताय, एवढं जर प्रेम तुम्ही देवावर केलं असतं तर देव तुम्हाला संसाराची भीती राहिली तर होय ना भीती. अशा प्रकारे तसं मला तो म्हणतोय काय किती केवढं म्हणे भाग्य उदयाला आलं, ज्ञानदृष्टीचा व्यवहार आला तुम्हाला आणलंय. आणि आमचं काय आहे, आम्ही तर मुद्दाम टाकाऊ, आमचं काय कराय. संजय म्हणतो मी काय आहे, रथीची राठी जे जो घोडे यासाठी. संजयाला घोड्याची पारख होती म्हणे महाभारतात. महाराज घोड्याची पारख की रथाला कोणतेही घोडे चालत नाही, युद्धाला त्या युद्ध कौशल्य असलेलेच घोडे लागतात. मग घोड्याची पारख होती आणि घोड्याची पारख असल्यामुळे संजयाला सारथी बनवलं होतं. घोडे पारख करायचे आणि सारथ्य करायचं. सारथ्य आता या माया गोष्टी गोचरा होती. आम्ही घोड्याची पारख करणारे माणसं, आम्हाला काय गोष्टी ऐकायला भेटत होत्या का? संजय म्हणतोय नव्हत्या भेटत महाराज. पण काय झालं, इथल्या व्यासाच्या कृपेनं वरील झुंजाचे निर्वाण मांडले असे दारून डोळे हरी आपण हरपीचे जैसे महाराज. आणि वरून प्रसंग कोणता आहे, युद्धाचा आहे का नाही. झुंजाचे निर्वाण म्हणजे शेवटचं युद्ध. पण महाराज आणि या युद्धात एक पुन्हा दुसरं एक आहे. काय आहे, जैती दोही हरी आपण हरपीजे जैसे. महाराज कोणाची हार झाली, हार तुमचीच होणार आहे. संजय म्हणतोय पांडव हारले तरी तुम्हीच हारणार आणि कौरव हारले तरी तुम्हीच हारणार. दोन्ही कोणतंही हारलं तरी सुतक तुम्हालाच पडणार. सख्या भावाचे पोर आहेत ना, ते काय वेगळे थोडेच येतात. असा प्रसंग अवघड असलेला हा अवघड प्रसंग आहे ना असा हा. दुसऱ्याशी युद्ध असल्यावर वेगळं असतं. आपल्यात आपलं युद्ध आहे अशा अवघड प्रसंगी पण आपल्यावर काय केलेली आहे, कृपा केली. तर काय माहिती याला ज्ञान झालं नाही म्हणून. संजयला आतल्या उल्हासात मला जे मिळालंय ते यालाही काय झालं असेल, मिळालं असेल. असा एवढा जे सांगडा कैसा अनुग्रह पैगाडा, जे ब्रह्मानंद उघडा भोगी तसे. एवढ्या अवघड संकटात पण काय अनुग्रहाचा पावर आहे म्हणजे व्यासाच्या, की अशाही संकटाच्या काळात ब्रह्मानंद उघड उघड ओगवले, झाकून नाही, उघड ब्रह्मानंदाचा आनंद दिला. ऐसे संजय बोलीला काय आनंद झाला धृतराष्ट्राला. माऊली त्याचं समीक्षा करतायत. ऐसे संजय बोलीला परी द्रव्य नाही उगला, चंद्र किरणी शिवतला पाषाण जैसा. याच्यावर काहीच फरक नाही झाला. संजय बोलला काहीच फरक नाही. कशाप्रमाणे, जसं चंद्राच्या किरणानं दगडाला स्पर्श केला. कारण चंद्रकांत मण्याला जर स्पर्श केला तर त्याचं पाणी होतं, दगडाचं पाणी होणार आहे का? जसा दगड द्रवत नाही तसं याचं हृदय द्रवलं कठोर असा तो आदनी कुचर बाहेर तैसा नये रसा आकाशी. हे रे कोणी तयाची दशा मग करीची ना सरिसा परी सुखे झाला पिसा बोलत असे. ही त्याची अवस्था पाहिली. संजयाच्या लक्षात आलं. मग पुढचं बोलणं केलं नाही त्यानं. काय बोलायचं होतं ते दिलं सोडून. काय बोलून फायदा, त्याच्यावर परिणामच होईना, काय बोलावं. पण सुखे झाला पिसा, आतल्या सुखानं काय झाला तो पिसा झाला आणि बोलायला लागला. बोलायला हर्ष वेगे म्हणून धृतराष्ट्र सांगे एरवी नव्हे तया जोगे किर जाणे. आतल्या आनंदानं हर्षानं तो वेडा झाला होता म्हणून धृतराष्ट्राला सांगू लागला. नाही तर धृतराष्ट्राच्या हे ज्ञान लायकीचं नाही, धृतराष्ट्र या लायकीचा नाही, हे काय त्याला माहित नव्हतं का? होतं ना माहित, सगळं माहिती होतं मला. पण काय करणार. संजय वाच नित्यम वासुदेवस्य पार्थस्य महात्मना संवादमयं श्रोतमद्भुतं रोमहर्षणं. मग म्हणे पै गुरु राजा ऐसा बंधू पुत्र तो तुझा बोलला तो अधोक्षजा गोड झाले. मग म्हणे हे कुरु श्रेष्ठ, हे कुरु राजा, हे धृतराष्ट्रा, ऐसा बंधू पुत्र तो तुझा बोलिला. अशा तुझ्या भावाचा पोरगा बोलला, हे का नाही. आणि मग गोड झाले. देवाला काय झालं ते अधोक्षजा गोड झाले. देवाला गोड वाटलं, आनंद वाटला. अगापूर्वा परसागर हा नामाशेचे शिनार ये राव घेते नेर एकच ऐशे. आणि काय झाले, पूर्वेकडचा समुद्र आणि पश्चिमेकडचा समुद्र हे नाव दोन येत, पण दोन्हीतलं पाणी काय आहे, एक आहे.
तैसा श्रीकृष्ण पार ताईशे हे अंगाची पाशी दिशे मग संवादेची नशे काहीची वेदेव. तसा एक कृष्ण आणि एक अर्जुन ह्या नावातलाच भेद राहिलेला आहे, नाही का नाही? वरवरचा भेद दिसतोय, संवादात दोघांचा काय नाही भेद नाही, दोन्ही एक आहेत. कशा प्रकारचे एक आहेत? वैदर्पणा होणी चोखे दोन्ही होते सन्मुखे. ते तर येरी येरे की आपण पिजायचे. आरशापेक्षाही शुद्ध दोन वस्तू जर एका पुढे एक ठेवल्या तर हे त्याच्यात दिसत आणि ते याच्यात. तसं देव अर्जुनात आणि अर्जुन तेव्हा दोन्ही एक झाले. तैसे देवेशी पंड सोत आपण पे देवी देखत पांडवेशी देखील अनंत आपण पे पार्थी. तसं देवासहित अर्जुन स्वतःला देवात पाहायला आणि देव सुद्धा आपल्या सहित अर्जुनाला अर्जुनात पाहायला लागले. देव देव भक्ता लागे जे वरून देखे अंगी येरुतीचे भागी दोन्ही देखे. देव देव भक्ता लागी जे वरून देखे अंगी. देव आपल्या भक्ताला पाहत ज्या वेळेला पाहायला जातो त्यावेळेला ते भक्तपणा बाजूला घालून स्वतःलाच काय करत असतो त्याच्यात पाहत असतो. अशा प्रकारे आणि काहीच नाही म्हणून करते काही दोघे एकपणे पायी नांदतात ते. आणि आता दोघांच्या मधात तिसरं काही राहिलेलंच नाही म्हणून आता ते काय करतील? दोघच दोनपणे सोडून काय लागले एकपणानं नांदायला लागले. आता भेदू जरी मोडे तरी प्रश्नोत्तर घडे का घडे ना भेदूची तरी थोडे संवाद सुख का. अशा प्रकारचं आहे. आता जर भेदच निघून गेला तर प्रश्न उत्तर राहील का? आता कशाचा प्रश्न आले? दोनच राहिले नाही. प्रश्न विचारणारा वेगळा राहिलाच नाही आणि प्रश्न विचारणारा वेगळा राहिला नाही तर उत्तर देणारा कुठे वेगळा राहिला. आता दोघं काय झाले? एक झाले. हा आणि भेदच जर राहिलं नाही तर संवादाचं सुखही आता राहणार. संजयाला हे दुःख व्हायला लागलं की आता आपलं संवादाचं सुख काय होणार? निघून जाणार. ऐसे बोलता तुझेपणे संवादी द्वेते गळणे ते ऐकले बोलणे दोघाचे म्या. आणि असं तुझेपणा जातोय चाललाय तुझेपणा आणि संवाद करता करता दोघं एकमेकात मिसळायले हे मी माझ्या डोळ्यानं पाहिले. असं संजय सांगायला लागला धृतराष्ट्र. हे काही मी ऐकून नाही सांगायलो, ग्रंथ वाचून नाही सांगायलोय, मी माझ्या डोळ्यानं काय केलं हे दोघं एक होत असताना पाहिलंय. ऐसे बोलत उठवून दोन्ही आरसे ओढवले असुरशे कोण कोणा पाहत असे कल्पावे पा. दोन्ही आरसे स्वच्छ केले एकमेका पुढे धरले. कोणता आरसा कोणाला पाहायला काय सांगावं आता असं संजय सांगायला लागले. का दीपासन ठेवले दीपक कोण कोणा आरती कोण जाणे. दोन दिवे जर लावून शेजारी ठेवले तर कोणता दिव्या कोणत्या दिव्यावर प्रकाशित करायला याचा उजेड त्याच्यावर आणि त्याचा उजेड हे का नाही. दोन्हीचा उजेड एक झाला. असे दोन्ही एक झाले. का नाना अर्का पुढे अर्को उदयले आणि कोण म्हणे प्रकाशको प्रकाश कवन. दोन सूर्य दोन्ही बाजूला उगवले. आता कोण प्रकाशक आणि कोण प्रकाशक हे का नाही. उजेड देणारा कोण आणि उजेड घेणारा कोण दोन्ही एक. हे निर्धारो जाता पुढे निर्धाराशी ठक पडे ते दोघे झाले एवढे संवाद सरशे. याचा जर निर्धार करायचा ठरलं विचारानं तर निर्धाराला स्तब्धता चित्त पडून जाईल पण त्यांचं वर्णन करता येणार नाही. एवढ्या संवादाच्या निमित्तानं दोघं काय झाले एक झाले. जे मिळतात दोन्ही उदके माझे लग्न वारू ठाके की तयासे निमी खेत्याची ओळे. आणि काय झालं? माझं कसं झालं? संजय म्हणतोय माझं कसं झालं? दोन समुद्र एकमेकाला भेटायला निघाले. हा समुद्र आणि तो समुद्र दोन्ही एकमेकाकडे निघाले. जसे तुकोबराय तिकून निघाले होते आणि चिंतामणी देव एकीकडून. असे दोन समुद्र भेटायला निघाले आणि मीठ म्हणला यांना भेटू द्यायचं नाही. मग मिठानं मधात भीत घातली मोठी. मोठा डोंगर केला. पाव म्हणला आता हा तिकडे कसा जातो तो इकडे कसा जातो. आणि महाराज मिठा नाही भेटू दे. काय झालं? दोन्हीकडच्या समुद्रानं जसं मीठ काय करावं आपल्या स्वरूपात नाश नाही केला मिठाचा आपल्या स्वरूपात तसं दोघांच्या मधात मी तिसरा मिठासारखा विरून गेलो. संजय म्हणायला लागले. किती संजयाला पाहिलं नाही विरून गेलो म्हणे मी दोघांच्या मधात. तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही संवाद देते म्हणे तरिता मजही वाणी त्याची होत असे. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद मनी धरिता मी काय केला माझ्या मनात धरला आणि म्हणून मलाही त्या मिठासारखं मी त्यांच्याशी एकरूप झालो.
ऐसे म्हणे ना मोठके तो हिरोनी सात्विके आठवणीला के संजोपनाचा. असं बोलतोय ना बोलतोय संजय. लगेच अष्टसात्विक भाव निर्माण झाले आणि अष्टसात्विक भावानं संजयपणाचा आठवण्याला. संजयपणाला काय झाले आता ते विसरून गेले. मी संजय आहे यालाच विसरले. याचं यावर राहिले नाही. रोमांचा जवळजवळ फरके तो अंग सुरके स्तब्ध स्वेदाते जिंके एकला कंपो. रोमांचे जवळजवळ फरके अंगावरचे रोम उभे राहू लागले. जसे रोम उभे लागले तर अंग सुकायला लागलं म्हणजे पांढरं पडायला लागलं नाही का नाही. स्तब्धता यायला लागली. घाम अंगाला यायला लागला. अंग कंपायमान व्हायला लागलं. अद्वयानंद स्पर्शे जिथे रसमय झाली असे ती अश्रू नव्हते जैसे द्रवत्वची. आनंद अद्वयानंद स्पर्शे अद्वय आनंदाचा स्पर्श झाल्यामुळे डोळ्यातून पाणी येऊ लागलं. पण ते अश्रू नव्हते बरं का. पाणी म्हणजे अश्रू नव्हते. आनंद त्या अश्रूच्या निमित्तानं काय होऊ लागला वाहू लागला. आनंद अश्रू एनो काय न माये पोटी एनो काय गुंफे कंटे वागरता पडत मग ते उससाचिया नेनो काय न माये पोटी. आवली म्हणतात त्याच्या पोटात मावण पण काय मावण हे मलाही कळलं नाही. पण पोटात आता काही मावना गेलं. येणं काय गुंफे कंठी त्याच्या कंठात काहीतरी गुतलंय. बोलता येईन काय गुतलंय काय माहित पण गुतलंय काहीतरी. म्हणजे ऐका नाही अष्टसात्विक भावाचे काय आहेत लक्षण आहेत. कंठी वागरता पडत मिठी ऊसाचे त्याच्या वाणीला आता मिठी पडली आणि काय करायला ऊस साचिया नुसते असे तो मोठे मोठे श्वास टाकायला लागले. किंबहुना सात्विक आटा चाचरू मांडता उमेटा संजय झाला असे चोहटा संवाद सुखाचा फार काय सांगू. आठवण सात्विक भावाची चाचरू म्हणजे खळबळ अशा प्रकारची अतिशय तिथं उठलेली आहे. कारण संजय दोघांच्या संवादाचा चोहटा झालेला आहे. म्हणजे चौक ज्या चौकावर आता गप्पा चालाव्यात असं कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद संजय रूपी चौकावर झाला. त्या जागेवर झाला. त्या सुखाची ऐशी जाती जी आपणच दरी शांती मग पृथ्वी दिय स्मृतीला दिली त्याने. 1808 माऊली म्हणतात त्या सुखाची एक जात त्या सुखाचा प्रकार असा आहे की त्या सुखाला शांत करायची गरज नाही. आपोआप ते सुख काय होऊन जातं नंतर शांत होऊन जातं. तसं संजयाचं झालं. पुन्हा दियावर संजय आले आणि अशा प्रकारे बोलू लागले. व्यास प्रसादाच्युत वाणे तद्गुह्य महं परम योगम योगेश्वरात कृष्ण साक्षात कथयत स्वयं. तेव्हा बैसतेने आनंदे म्हणे जे उपनिषदे नेनती ते व्यास प्रसादी ऐकले मी या. आणि धृतराष्ट्र म्हणे महाराज अहो जे उपनिषदाला कळत नाही व्यासाच्या कृपेनं ते मी ऐकलंय. उपनिषदाला वेदाला सुद्धा ज्याचं वर्णन करता आलं नाही ते मी ऐकलंय आणि व्यासाच्या काय ऐकलंय कृपेनं ऐकलंय. ऐकताची ते गोठी ब्रह्मत्वाची पडली मिठी मिठूपणेशी सृष्टी विरोनी गेली. काय ते ऐकलं मला काय मिळालं. ब्रह्मत्वाची पडली मिठी. मी ब्रह्मत्वाशी काय झालो आता एकरूप झालो. मला ब्रह्मत्व प्राप्त झालं आणि ब्रह्मत्व प्राप्त झाल्यामुळं मितूपणेशी सृष्टी विरोनी गेली. तिथं मी राहिलं नाही मी सापेक्ष तोही राहिलं नाही आणि मितूपणासहित सगळी सृष्टी काय झाली आता विरोन गेली. काही राहिलं नाही माझ्याकरता. फक्त ब्रह्मत्व राहिलं आता. हे आगवीचे काय योग तयाचा ठायेती मार्ग तयाचे वाक्य सवंग केले मजव्यासे. आगवेच काय योग जया ठाया येती मार्ग. सगळे योग मार्ग ज्या ठिकाणाला येतात हे मार्ग तरी दोन्ही एकवटती निदानी सिद्ध साधन ओजनी. सगळे मार्ग योगाचा मार्ग असो तपाचा मार्ग असो भक्तीचा मार्ग असो ज्ञानाचा मार्ग असो निष्काम कर्माचा मार्ग असो हे सगळे मार्ग कुठे जातात एका ब्रह्माच्या ठिकाणी जातात. असे सगळे मार्ग ज्या ठिकाणी येतात योगाचे मार्ग ज्या ठिकाणी सगळे येतात अशा प्रकारचा जो श्रीकृष्ण त्या श्रीकृष्णाचं वाक्य व्यासाने माझ्याकरता स्वस्त करून टाकलं. नाही तर त्याचं वाक्य कानावर पडायला एवढं स्वस्त मागे महाराज. आणि पुण्याचंच धन लागतं तिथं आणि ते निष्काम पुण्याचं काय लागतं धन लागतं. अशा प्रकारचं ते त्याचं वाक्य कानावर पडत नाही. ज्या अर्थी गीतेचं वाक्य आपल्या कानावर पडतंय आपल्या कानावर पडतंय त्या अर्थी आपण निश्चित पुण्य केलेलं आहे याच्यात संशय नाही.
कानावर स्वस्त केलं आमच्याकरता. अहो अर्जुनाचे निमिषी आपण अपेक्षित तुझी आईशी नटवणी आपण या उद्देशी बोललो. अर्जुनाच्या निमित्तानं तुझेपणाचा नट आणून नाटक करून तुझेपणाचं आपल्यासाठीच देव अर्जुनाला बोलले. तेच की माझा स्तोत्र पाठाचे झाले जे पात्र काय वाणू स्वतंत्र सामर्थ्य श्री गुरुचे तेच माझे स्तोत्र. तिथं माझे कान अधिकारी झाले ऐकण्याकरता. का माझ्या श्री गुरुनी माझ्यावर काय केली कृपा केली. व्यासानं काय वाणू काय त्या कृपेचं मी आता वर्णन करू. सामर्थ्य श्री गुरुचे श्री गुरुच्या सामर्थ्याचं मी आता वर्णन करू शकत नाही. राजन संस्मृती संस्मृते संवाद विमद्भूतम केशवार्जुन पुण्यम ऋष्यामीच मोहर्मोह. राया हे बोलता विस्मित होय तिनेच मोडावला ठाये रत्निके रत्न खेळाये झाकोळीत जैसा. महाराज राया हे बोलता राजा हे बोलत असताना म्हणजे आश्चर्य वाटायले. कसं झालं असेल बोय कसं मिळालं असेल आपल्याला आहे का नाही. आणि त्या आश्चर्यानंच महाराज आश्चर्यामध्ये मी विरून जायला लागलोय. एवढं मोठं भाग्य आपल्याला काय झालंय प्राप्त झालंय. जसं रत्नाच्या प्रकाशानं रत्नाला काय करावं झाकावं तसा मी त्या आश्चर्यात झाकून चाललोय. हिमवंतीची सरोवरे चंद्रोदयी होती काश्मीरी मग सूर्यागमी माघारे द्रवत होय हिमवंतीची सरोवरे आहे का नाही. मोठे मोठे महाराज याचे सरोवर चंद्रकांत मानेचे. रात्री चंद्र आला की त्याचं तळं होतं आणि पुन्हा सूर्य आला की त्याचे डोंगर होतात याने अशा प्रकारचं होतं. मग सूर्याची माघारी द्रवत होय किंवा बर्फ. चंद्र आला की बर्फ आणि सूर्य आला की पाणी होतं नाही. किती बर्फाचं पाणी होतंय. हरिद्वार तिकडे याला ऋषिकेश तिकडे पाहिलं तर गंगा एवढ्या वेगानं वाहते. किती वेगानं वाहते आहे का नाही. उन्हाळ्यात मे महिन्यात पाहिली मी किती वेगानं वाहते. आणि आंघोळीला जाण्याकरता साखळ्या बांधलेल्या आहेत. साखळी धरूनच काय करावं लागते आंघोळ करते. साखळी सोडली तर धाम परमम एवढ्या मला साखळीचा हातासहित पाणी काय करतं आपल्याला झटका आणतो. आणि पाणी पडलेलं नाही बरं उगम हे जवळच 100-200 किलोमीटर लगे तर डोंगराच्या पलीकडून पाऊस नाही. मग एवढं पाणी बर्फाचं पाणी रात्रभर बर्फ पडतं आणि सूर्य निघाला की काय होतं पुन्हा ते पडत चलत राहतं. अशा प्रकारचं होतं ते आहे का नाही. तैसा शरीराची स्मृती तो संवाद संजयची ती दरी आणि पुढती त्याची होय. तसा संजय कधी बर्फ तर कधी पाणी कधी ब्रह्मानंदात तर कधी संवादात म्हणजे देहावर कधी असा एकदा इकडे आणि एकदा तिकडे संजय अशा अवस्था संजयाची झाली. तस्य संस्मृते संस्मृते रूपमद्भुतम हरे विस्मोमे महाराजन ऋष्यामीच पुन्हा पुन्हा. मग उठवणी म्हणे नृपा श्री हरीची या रूपा विश्वरूपा देखील या ओगा कापा असोला हशी. आणि मग उभा राहिला आता संजय आनंदच जास्त झाला. उभा राहिला म्हणे ओ राजे म्हणाल म्हणे धृतराष्ट्र महाराज काय अहो एवढं मोठं भगवंताचं विश्वरूप पाहिलं तुम्ही गप का बसले. तुम्हाला त्याला जाळू आता विश्वरूपाला तसंच होतं त्याच्याकरता. विश्वरूपात पाहिलं मग काय झालं पाहिलं गेलं संपलं. 3 तास पिक्चर पाहिला मग त्याच्या संघ कठोर बांधून आणि असते का त्याच्या दृष्टीने तसंच गाडी समजते काय राहिलं. श्रीहरीच्या विश्वरूपात देखील उगा कापा असा गप का राहिला. एवढं मोठं विश्वरूप पाहून त्याला वाटलेला आनंद का होईना म्हणून तळतळ करू लागला संजय. उगा कापा राज का गप राहिला काय रा. अरे न देखण्याची जे दिशे ना येपण्याचे जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता. अरे न देखण्याची जे दिशे जे कुणाला पाहायला मिळालं नाही ते पाहायला मिळालंय आपल्याला. विश्वरूपाचं महत्व कुणाला कळत होतं संजयाला कळत होतं ठीक आहे नाही. न देखण्याची जे दिशे जे महाराज पाहण्याचा विषय नाही ते दिसलं. अरे नाहीपणेची जे असे पण नाहीपणेची न दिसणार जे आहे विसरे आठवे त्याला त्याचा आठव विसर म्हणजे आठवी ते कैसे चुकू आता.
त्याला विसरू नको, आठवे त्याची काय कर, आठवण कर. कैसे चुकू, मला तर असं झालं की त्याला चुकवावं कसं, आता मला आठवायचं नाही, त्याला विसरू कसं, एवढा बसलाय त्या आता त्याला विसरण्याची, म्हणजे लोक आठवण्याकरता साधन करतात. संजय म्हणतोय मला आता पुन्हा साधन करावं लागतं का काय माहित, कशा करता, विसराय करता, विसरल्याच जाईना. काय देखो चमत्कारो की जे तो नाही पसारो, मजही सकट महापुरून येत आहे, काय चमत्कार आहे ते पाहिल्याचा. संजय म्हणतोय आपय आपलं पद काय करा म्हणजे काही कळतच नाही, की जे तो नाही पैसारो. अरे असं त्या चमत्कार केलाय त्या पाहण्यानं की मला त्याच्या ते सोडून काही ठेवलंच नाही. मजही सगट तो महापूर आला आणि माझ्या सगळं विश्व वाहून घेऊन गेला, बस दुसरं काही राहिलेलं नाही. ऐसे श्रीकृष्ण अर्जुन संवाद संगमी स्नान करुणी तसे तिळदान अहंतेचे. असं श्रीकृष्णार्जुन दोघांच्या संवाद रूपी गंगेचं मी काय केलं, संगमाचं स्नान केलं. एक कृष्णाची गंगा आणि एक अर्जुनाची गंगा, आणि त्यांच्या संवादाचं काय झालेलं आहे, संगम झालेला आहे. आणि त्या संगमात संजय म्हणतो मी काय केलं, स्नान केलेलं आहे. आणि महाराज नुसतं स्नान केलं नाही, मग तिथं पिंड सुद्धा पाडले आणि तिळदान म्हणजे तिळांजली सुद्धा काय केली, देऊन टाकली. कशाला तिळांजली दिली, अहंतेचे, अहंकाराची काय दिली, तिळांजली देऊन टाकली. कुळ नाम उपाशी, शरीर ज्याचे त्याशी देऊन टाकले, तो कोबर आहे म्हणतात. त्याचा त्याग केल्यामुळे मला काय झाला, तर आनंदाचा सुकाळ झाला. देऊन टाकलं महाराज तिळ त्याला. म्हणजे त्याचं आता सुतकही ठेवलेलं जन्म मरणाचे, ठीक आहे नाही प्रकारचं ते असंवरे आनंदी अलौकिक काही स्पंदे. श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळोवेळा ते असंवरे आनंदी. आणि असा आनंद झाला त्याला की असंवरे तो आनंद आता आवरल्या जाईला. एवढा आनंद संजयाला झाला, अलौकिक काही स्पंदे. आणि काहीतरी बडबड करू लागला, धृतराष्ट्राला ऐकू येईन, काहीतरी मनातल्या मनात म्हणून फुटफुटू लागला, काहीतरी म्हणू लागला. काय म्हणून काय माहित नाही, पण काहीतरी म्हणून लागला. फक्त आम्हाला एवढं कळालं माऊली म्हणले की श्रीकृष्ण म्हणे सद्गते वेळोवेळा. माझा श्रीकृष्ण म्हणायचा आणि पुन्हा काहीतरी बडबड करायचा, पुन्हा श्रीकृष्ण म्हणायचा. असा वेडा पिसा झाला तो त्या आनंदानं. एवढा त्याला काय झाला, आनंद झाला. अशा प्रकारचा विष्णू बाबा रस्त्यात झाले तरी अशी आठ करत चालायची म्हणले का नाही. ते काय होतं, ते आतला संवाद होता, त्या आतला संवाद होता, ठीक आहे नाही. आतला संवाद ज्या वेळेला ग्रंथाचं आत्यंतिक चिंतन होतं, चिंतना त्यावेळेला आतला संवाद चालू होतो. ज्या वेळेला ज्ञानेश्वरी गाथा त्यांचं भागवताचंही होतं, पण ज्यावेळेला ग्रंथाचं असं अत्यंत चिंतन होतं, सगळे ग्रंथ आत उभे राहतात. आणि मग त्यावेळेला एक विषय जर लागला बुवा, वैराग्य कशाला म्हणावं, असं वैराग्याची आठवण आली, चालता जेवता बोलता आठवण आली, तर मग ते असं होतं, तुकोबर आहे असं, तुकोबर आहे ते ज्ञानोबर आहे वैराग्यावरती, ज्ञानोबर आहे ते नाथ महाराज, हे आतला संवाद आहे. ते आपोआप काय राहत मी चालू राहत. अशा प्रकारचं ते होतं. तिळदान काहीतरी बडबडत होता आतल्या, श्रीकृष्ण मधातच म्हणत होता. या पण अशी संजयाची अवस्था झाली होती. पण संजयाजवळ जो बसला होता, कोण, धृतराष्ट्र. या अवस्थांची काही कौरवाते परी नाही, म्हणून राये ते काही कल्पावेच. माऊली म्हणतात संजयाच्या अवस्थेचं याला काहीच पत्ता नाही, याला काय झालंय ते काहीच कल्पना नाही. का कौरवा ते परी नाही, कौरवाला म्हणजे धृतराष्ट्राला ती अवस्था प्राप्त झाली नाही ना, आणि ती अवस्था प्राप्त नसल्यामुळे त्याला काय कळणार आहे त्यातलं.
एक अवस्था कौशल्यीची आहे का नाही? मला त्या पुढच्या व्यक्तीची अवस्था कळण्याकरता त्या जागेवर जावं लागतं, त्या जागेवर जावं लागतं. तिथं गेल्याशिवाय कळत नाही. व्हावे जे आपण तरीच महिमान येईल कळू. कसं काय तसं कसं काय येरी कळून येणार नाही ना. तिथं जावं लागेल आणि तिथं गेल्यानंतर त्याच्यात काय चालू आहे ते काय होईल कळतं. माणसं म्हणतात नाही एखाद्या वेळेला एखाद्याने जर एखादं काम केलं त्या असफल काही झालं काय माणूस होतो तू म्हणतो तू करून पाय ना, बोलू नको, तू काय कर करून पाय, मग कळलं तुला काय वेदना होतात. म्हणजे ते त्या जागेवर गेल्यावरच तिथल्या काय कळतात वेदना कळतात. अशा प्रकारचं ते आहे. मला राष्ट्राला काही त्याचा संबंधच नाही ते विचारायला त्याचा. त्याला काही संबंध नाही. म्हणे संजय परी म्हणे काय म्हणून राय ते काही कल्पावेच म्हणून राजाला काही त्याची कल्पना येणार आहे का? काही कल्पना येणार नाही. त्याला काही समजलं नाही त्याला काय करायला याचं काय चाललंय काय बोलायला. तो झाला सुखाला आपण पा करून स्वयंभू बुजावीला अवश्यंभू संजयतेने. सध्या आता संजयला तर सुखाचा काय झालेला आहे लाभ झालेला आहे. आपणच करून स्वयंभू आपण पा स्वतः आपण पा स्वयंभ करून म्हणजे स्वतः आपल्या मूळ स्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे. अष्टसात्विक जो भाव झाला होता तो बुजाविला. त्याने काय केला तो अष्टसात्विक भाव शांत केला संजयानं. ते कोणी एक अवसरी व्हावे ते करून दुरे राहो म्हणे संजया परी कैशी तुझी गा. आणि महाराज त्या आता नेमका संजय अष्टसात्विक भाव संपून देहावर आलेला आणि धृतराष्ट्रानं बोलायला सुरुवात केली. कारण कोणी एकी अवसरी काय झालं आतापर्यंत संजयाला आनंदाचा वेगच एवढा होता की धृतराष्ट्राला बोलायला चान्सच मिळाला नाही. बंदच करीना तो काय म्हणला काहीतरी चालूच. आता यानं काय केलं ते घाम बिम पुसायलं. अष्टसात्विक भाव आवरायला लागला. अंगाला घाम आलेला होता, सगळं अंग ओलं झालेलं होतं. ते घाम पुसण्याच्या नादात थोडं बोलणं काय झालं संजयाचं बंद झालं. आणि याचं बोलणं बंद झालं की धृतराष्ट्राला वेळ मिळाला. म्हणून धृतराष्ट्रानं बोलायला काय केली सुरुवात केली. कोणी एक अवसर पाहिली मधात वेळ व्हावी ते करून दिली. राव म्हणे संजया परी कैशी तुझी का. राजा म्हणला हे संजय काय सांगायला लागला म्हणला तू असाच काय हे सांगायला लागलं तुझा प्रकार कसा आहे काय काय झालं महाराज काय काही चुकलं का. चुकलं नाही तर काय झालं म्हणजे काय चुकलं. मग ते व्यासे बैसविले काय सया उद्देशे अप्रसंगा जे ऐशे बोलशी काय. तू खरंच आहे तुला व्यासाने इथं कशा करता बसवलंय काय झालं होतं. धृतराष्ट्राला अनेक लोकांनी सांगितलं होतं युद्ध करू नको तुझं चांगलं होणार नाही. आणि ज्ञान विश्वाचार्य असतील पुन्हा विदुर काका असतील कृष्णानं स्वतः जाऊन सांगितलं आहे का नाही. सगळ्यांनी सांगितलं पण ऐकलं नाही. मग विदुर काकाला आणि भीष्माचार्याला असं वाटलं की व्यासाचं ऐकेल. खरं त्यानं आतापर्यंत व्यासाचा शब्द मोडलाच नव्हता. मग व्यासाला बोलवलं. व्यासानं समजावून सांगितलं राजा नुकसान होईल नाश होईल तुझ्याच कुळाचा नाश होईल. अरे या हस्तिनापुरात पुराच्या नद्या वाहतील. हस्तिनापूर राज्यात तरुण एकही जिवंत राहणार नाही. ध्यानात ठेव एकही तरुण. कारण सगळे तरुण युद्धात काय होतील. युद्धात काय म्हातारी माणसं थोडी जाणार आहेत. सगळे तरुण युद्धात मारले जातील. राजा विचार कर. राजा म्हणला महाराज मला कळतंय हो पण पोरं ऐकत नाही. धृतराष्ट्र दुर्योधन ऐकत नाही. सांगितलं राजा तू राजा आहे आणि तुझ्या राज्यात जर तू जिंकून आज्ञा मोडली तर त्याला काय करतो ते मला जेलात टाकतो. राजाचा दंड मोडला तर त्याला मी बंदिवासात टाकतो. सांगितलं तो दुर्योधन जर तुझी आज्ञा मोडत असेल तर उचलन टाक बंदिवासात. युद्ध करू नको. नाही ऐकला नाही. असं शहाणे माणसं जास्त जोरही काढत नसतात. तुझं भाग्य तू जाणे. पण सांगितलं मी तुझं भाग्य तुझ्या मागं. पण मी एक सांगतो आता तुझा सर्वनाश जवळ आलेला एवढं लक्षात ठेव. आता तुझ्या नाशाला कोणीच रोखू शकत नाही. साक्षात भगवंत रोखू शकत नाही. नाश तुझा जवळ आला. पण आता एक तुला सांगतो काय तुला म्हणजे दृष्टी देतो म्हणली डोळे देतो. युद्ध पाहायला तू म्हणला महाराज तारुण्यात मुलं येईपर्यंत मुलाचं मुख नाही पाहिलं. आता मरतानी पाहू का. मरणारच शेतात. मग एवढं करा मला फक्त युद्धभूमीवर काय चाललं ते
कळू द्या. आणि रथ संजय सारथी म्हणून तिथं होतेच, संजय हजर होते. संजय ठीक आहे, संजयच्या डोक्यावर हात ठेवला, दिव्य दृष्टी दिली आणि सांगितलं युद्धभूमीत काय चाललंय ते काय करायचं. धृतराष्ट्राला सांगायचं या युद्धाचं काय चालू आहे, कोण कोणाला मारायले, कोणाचा विजय व्हायलाय हे सांगाय करता बसलो. तू काय सांगायला लागला, नष्टो मोह स्मृतीवर लाभवा. अरे काय नष्टो मोह हे सांगाय करता बनवलंय. वसांशी जीर्ण आणि यथाव्य हे सांगायला बसवलंय. अशोचानन व शोचस्तम हे सांगायला बसवलंय. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति हे सांगायला बसवलंय. का अव्यक्तादिनी बुधानी मार्ग नाही कामयेश क्रोधयेश हे सांगायला बसवलंय का. अरे काय तू अप्रसंग बोला, म्हणजे या प्रसंगाला ते अप्रसंगी का बोलायला. माऊली म्हणतात पाकिस्तानच्या लोकांनी ते हार्मी क्रिकेटलं तर टिव्या फोडल्याची काय पाहिजे नाही अशा प्रकारचं अप्रसंग काय अप्रसंग बोलायला लागला पण म्हणत. माऊली म्हणताय आता माऊली त्याच्यावर समीक्षा करताय धृतराष्ट्रावर. अप्रसंग म्हणून मला एवढ्या मोठ्या ब्रह्मज्ञानाला तो काय म्हणायला लागलाय अप्रसंग, म्हणजे काही आपल्या कामाचं नसलेलं. माऊली म्हणतात त्याची चूक नाही, त्याची काय चुकी महाराज. राणीचे रावळा नेलिया गाई दिशा मानी सुनिया करात्री होई पाहिली आणि शाचारा. एक रानात राहणारे जंगलात सगळीकडे झाडं बिडं जंगलात राहणारे जंगलात जंगल तिकडंच वाळलं. कोणतरी उचललं राजवाड्यात गेलं. आता चलो तो राजवाडा दिसायला लागला. मला राजवाडा म्हणजे राजवाडा होता पण तू म्हणे इकडे कशाला आणणार म्हणे, इथं काहीच नाही म्हणे, झाडं नाही दगड नाही. अरे राजवाडा रे हिर्यामाणिक मोत्याचा, ते हिर्यामाणिक मोत्याचा राजवाडा नाही, त्याला दगड दिसलो तिथून. खरं त्याचं काय करतं त्या बिचाऱ्याला त्याचं ज्ञानच नाही. रात्री वेळ पाहिली आणि शेजारा रात्र झाली की त्या स्वराई करता उजेडत. तसं त्याला का त्यांना स्वरांना काय आवडते, रात्र आवडतो, उजेड नाही आवडत महाराज. स्वराशी चांदणे काय फायदा आहे त्याचा, काय फायदा आहे, त्यांना आवडत नाही ते चांदणं. तसं हे ज्ञानरूपी चांदणं या स्वराला आवडणं असं माऊली म्हणायचं. आंधळ्या स्वराला ते आवडणं. जो जिथीच्या गौरवण्याने त्याची ते भिंगुळवाने म्हणे अप्रसंगूतेने म्हणावा की अरे ज्याला जिथलं महत्वच माहित नाही तो त्याला तुच्छ म्हणणारच आहे, वाईट म्हणणारच आहे. कारण त्याला तिथला काय माहित नाही, आनंद माहीत नाही. म्हणून अप्रसंग म्हणला म्हणजे काय अडचण नाही. तुका बरायचं महाराज, तुका बराय म्हणले भक्तानं अभक्ताचा विचार करू नये. खाऊन या लोकांना परमार्थ आवडत नाही, अरे त्यांना आवडणारच नाही. काही मानू नये साचे, काही नाही. तुका बराय म्हणत असो आता मना भक्ताची कथा न होई दुष्यता हरिनामी. जाऊ द्या त्यांचं आपल्या हरिनामात येत राहा आपण, आहे का नाही. अशा प्रकारे त्याचं काय म्हणून म्हणे सांगे प्रस्तुत बाई ते नको सांगू मला. कृष्ण काय म्हणला ना, अर्जुन काय म्हणला ना, मोह कशाने गेला ना, अज्ञान कशाने गेलं, ब्रह्मज्ञान कसं झालं ते नको सांगू मला. हे सांग काय सांग म्हणे सांगे प्रस्तुत उदयले जे उत्कळीत ते कोणाशी बारे जैत देईल शकी. हे जे युद्ध आता सुरुवात झालंय, निर्माण झालंय, युद्ध होणारे ती विजय कुणाला मिळवून देईल ते सांग. सांग माझ्या दुर्योधनाचा विजय होईल का नाही हे ऐकायचंय, त्याला ऐकायचंय. आता संजय या विषयावर बोलले म्हणजे गप राहिले. का गप राहिले, कारण उत्तर काय द्यावं आता. द्यालं तर ते काय उत्तर द्यायला पाहिजे, कारण संजय काही खोटं बोलू शकत नाही. काय उत्तर द्यावं, मग यानंच बोलायला सुरुवात केली. संजय बोलत म्हणून आम्हाला तर असं वाटतंय म्हणे. काय वाटतंय, ये रवी विशेष बहुतेक आमच्या आयुष्य मानशी जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. आम्हाला तर असं वाटतं की पांडवापेक्षा दुर्योधनाचे पराक्रम नेहमीच लहानपणापासून काय आहेत, श्रेष्ठ आहे. कोणती श्रेष्ठ होते काय नाही. महाभारत जर आपण पाहिलं, द्रुपदाच्या सोबत युद्ध करायला गेला, नाक घासून आला. त्या यांनी पाठवलं होतं कोणी, द्रोणाचार्यांनी. सगळ्यांना युद्धाचं कौशल्य दिलं, सांगितलं गुरुदक्षिणा, सांगितलं मला गुरुदक्षिणा काही लागत नाही. द्रौपदाला जो बांधून आणि ती खरी काय आहे गुरुदक्षिणा. अर्जुन उभाच होता पण हे उतावळा नवरा गुडघ्याला बाशी का मला मी आणतो, मी अर्जुन म्हणलं मागं झाला.
अर्जुन म्हणला रे आपण सगळे जाऊ, एकच आहोत आपण. धर्मराजाचं म्हणणार एकच आहोत, सगळे जाऊन मानक करू. नाही नाही म्हणला, तुम्ही नाही, आम्ही एकट्यानं. मग आता ते द्रुपद होता महाराज, द्रुपदाने याच्या रथा सगळं ठिकाणा केला, पायी पळत आलो, तिथून वाचलं, नाही तर मरत होतो. मग अर्जुनाकडे पाळी आली. अर्जुन मला सोबती लागत नाही, एकटा जाणार मी. द्रोणाचार्याला विश्वास होता ना. अर्जुनानं द्रुपदाला काय केलं, रथात टाकून बांधून आणलं. म्हणजे तिथं याचा पराक्रम अर्जुनापेक्षा जास्त श्रेष्ठ ठरला. बोलून याचा नाही का नाही. जंगलात वन भोजन करायला गेला, तिथंही त्या यांनी कोणाच्या बांधून टाकलं त्या गंधर्वानी. तिथंही धर्मराजानं भीमाला अर्जुनाला पाठवलं आणि गंधर्वाकडून सोडून आणलं. तिथं याचा पराक्रम पळायचा मोठा झाला. आहे का नाही. कोणता पराक्रमी राक्षसगृह जाळायचा प्रयत्न केला, तिथंही पराक्रम याचा मोठा फेल गेला, मोठा सफळ नाही झाला. आणि धृतराष्ट्र म्हणजे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा. सतत दुर्योधनाचे पराक्रम काय आहेत, श्रेष्ठ आहेत, जास्त आहेत, मोठे आहेत. निवडून नाही आला तरी आता उभा काय पराक्रम याचे म्हणले. आणि दुसरी एक बाजू मजबूत आहे म्हणत. आता या शब्दावरून लक्षात ठेवा, तो म्हणतो दुर्योधनाचे पराक्रम काय आहेत, जास्त आहेत. आणि दुसऱ्याही एका बाजूनं मजबूत आहे दुर्योधनाची बाजू. कोणती मजबूत आहे, आणि यराचे निपाळे दळे यांचे देवळे म्हणून चेत पुढे आणेल नाते, आणि सैन्य यांचं दीडपट आहे. 18 अक्षोणी सैन्य होतं, कौरवाचं 11 अक्षोणी आणि पांडवाचं 7 अक्षोणी. 7 दीड 10.5 म्हणजे दीडपटीलाही जास्त आहे. 11 अक्षोणी होतं ना, दीडपटीलाही जास्त आहे. म्हणजे सैन्य दीडपट हे. याला 100 म्हणजे या पराक्रम याचा दुर्योधनाच्या अधिक प्रताप सदा. हे का नाही, त्याच्यात नाही ती आहे सांगितलं, त्याच्यात नाही ते पराक्रम मोठा नाही का नाही. म्हणून आहे संजय जे म्हणून जे तर पुढे आणेल ना ते, म्हणून तो विजय जिंकून आणेल ना. बाबा का होणार नाही, तू म्हणायला लागला. आणायलाच पाहिजे दुर्योधनाचा विजय, दुर्योधनाचाच विजय. आता मला सांगा, धृतराष्ट्र जर एवढा तळतळ आहे दुर्योधनाच्या विजयात, तर वाईट दुर्योधन आहे का धृतराष्ट्राची? वरून पांडवाला सांभाळीत होता महाराज तो, पण आतून त्याचीच इच्छा होती पांडव मरावेत. भूमीच वाईट होती, पीक वाईट होतच, सगळे मेल्यावर तरी भीमाल मारायला गेलाच, तुष्ट होता तो महाराज. म्हणून अनिल ना विजय आम्हा तो कमी आयुष्य, मग तुझी ज्योतिष कैसे. मला तर असं वाटतंय बुवा, जिथे 100% विश्वास होता की आपले पोरं जिंकणार. फक्त संजयाचा पुन्हा असा शिक्का पाहिजे होता. मग महाराज तुम्ही म्हणता तेच होणार आहे, तुम्हीच जिंकणार. आता तो काय कार्यकर्ता थोडाच होता संजय आजच्या काळातला, तो येऊन येणार पोर असं थोडं म्हणणारा होता संजय. मला असं वाटतंय तू जे ज्योतिष कैसे, तुला काय वाटतं तुझं भविष्य कसं आहे, तुझं भविष्य कसं आहे. संजय म्हणला ते नेनो. संजय म्हणे ते आपल्याला माहित नाही, आपल्याला काय कळतंय ते नेनो. नाही असं कसं काय कळत नाही म्हणतो संजय. असे ऐशे तैशे सांग, माझ्या पोराचा पराजय होत असेल तर तसं सांग ना, पण जसं आहे तसं काय कर तू सांग. आता संजयानं सांगायला सुरुवात केली की विजय कोणाचा होणार, अशा प्रकारचं सांगायला सुरुवात केलेली आहे. त्याचा विचार आपण दुपारी करूया. 4 वाजता 16:30 गोळे झाले, 150 राहिले. पुंडलिक विठ्ठल.